विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी मधील चॅप्टर 2 शिकणार आहोत. चॅप्टर 2 मॅट्रायसिस आहे. याच्यामध्ये काही डेफिनेशन्स पाहणार आहोत. तर पहिली डेफिनेशन आहे मॅट्रिक्स अँड अरेंजमेंट ऑफ एन नंबर्स इन एम रोज अँड एन कॉलम्स एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड मॅट्रिक्स. तर इथं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये जे एलिमेंट आहेत 3, -1, 2 याला फर्स्ट रो म्हणायचं आणि जे एलिमेंट आहेत 4, 2, 5 याला म्हणायचं रो 2 म्हणायचं. ओके. तर या मॅट्रिक्समध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. हे जे एलिमेंट आहेत 3, 4, -1, 2, 2, 5 तर यांना आपण कॉलम असे म्हणतात. तर हे 3 कॉलम आहेत आणि 2 रोज आहेत, म्हणून हा मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/3 चा आहे. त्यानंतर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये 3, 4 हा फर्स्ट रो आहे, 1, 2 हा सेकंड रो आहे, 3, 1 हा फर्स्ट कॉलम आहे आणि 4, 2 आहे हा सेकंड कॉलम आहे. तर या मॅट्रिक्समध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणून ह्याला आपण ही जे मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2 असे म्हणतात. आता आपण त्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रायसिस पाहणार आहोत. यामध्ये पहिला टाइप आहे रो मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स विच कंटेन्स ओनली वन रो इज कॉल्ड अ रो मॅट्रिक्स. एक असा मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये एक आणि एकच फक्त रो असतो त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. तर इथं ए मॅट्रिक्स आहे 1, 2, 3 हे रो वाईज एलिमेंट आहेत. तर याच्यामध्ये 1 रो आहेत आणि 3 कॉलम्स असतील. 3 कॉलम आहेत बघा, 3 कॉलम आहेत, म्हणून याची ऑर्डर 1/3 आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिले बी. या बी या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे, म्हणून ह्याला सुद्धा रो मॅट्रिक्स आपण असे म्हणू शकतो. दुसरा मॅट्रिक्सचा टाइप आहे कॉलम मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स विच कंटेन्स ओनली वन कॉलम इज कॉल्ड अ कॉलम मॅट्रिक्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, या मॅट्रिक्समध्ये एक आणि एकच कॉलम आहे, बी मॅट्रिक्समध्ये एक आणि एकच कॉलम आहे, म्हणून याला कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. त्यानंतर तिसरा टाइप आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स ए इज इक्वल टू Aij इज ऑफ ऑर्डर m/n इज कॉल्ड rectangular matrix if m not equal to n means number of rows is not equal to number of columns. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल नसतात. मग आता इथं तुम्ही पाहिलं तर या मॅट्रिक्समध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. तर याची संख्या तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळे आहे. त्यानंतर या बी मॅट्रिक्समध्ये हे 3 रोज आहेत आणि हे 2 कॉलम्स आहेत. तर ह्याला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. त्यानंतर आपण फोर्थ टाइप शिकणार आहोत, तो आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इक्वल टू Aij is called a square matrix if m is equal to n. तर या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात. तर इथं आपण पाहिलं तर लक्षात येईल, हे जे एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू कॉलम वाईज 2, 3, 5, 7, 8, 9, 5, 6, 0. जेवढे रोज आहेत तेवढेच कॉलम आहेत. 3 रोज आहेत बघा हे, आणि हे 3 कॉलम्स आहेत, ह्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. इथं बी मॅट्रिक्समध्ये 1, 4 हा एक रो आहे, 2, 3 हा एक रो आहे, 1, 2 हा एक कॉलम आहे, 4, 3 हा एक कॉलम आहे. जेवढे रोज आहेत तेवढेच कॉलम्स आहेत, म्हणून ह्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असे म्हणू. त्यानंतर आपण टाइप 5 पाहणार आहोत. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इक्वल टू Aij इज कॉल्ड अ डायगोनल मॅट्रिक्स इफ its non-diagonal elements are 0. non-diagonal elements जर 0 असतील तर या मॅट्रिक्सला आपण
डायगोनल मॅट्रिक्स असे म्हणू शकतो. तर आता नॉन डायगोनल एलिमेंट्स काय, तर डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते 2, 8, 6 आहेत त्यांना डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं. 1, 3 आहेत त्याला डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं. नॉन डायगोनल एलिमेंट्स कुठले आहेत बघा, हे 0, 0, 0 दिसत आहेत ते नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत. त्यानंतर इथं हा एक 0 दिसतोय त्याला नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं. इथल्या 0ला नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं. आणि इथं जे एलिमेंट आहेत त्यांनाही नॉन डायगोनल एलिमेंट्स असे म्हणायचे. आणि हे 0 असतील आणि डायगोनल एलिमेंट्स काहीतरी असतील तर त्याला डायगोनल मॅट्रिक्स असे म्हणतात. त्यानंतर पुढचा टाईप आहे स्केलर मॅट्रिक्स. A square matrix A is equal to Aij is of order m by n is called a scalar matrix if all its non-diagonal elements are 0, then the diagonal elements are same and the diagonal elements are same पाहिजे. तर डायगोनल एलिमेंट्स पहा, तर फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स 2, 2, 2 हे सेम आहेत. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये डायगोनल एलिमेंट्स 5, 5 सेम आहेत. डायगोनल एलिमेंट्स सेम आहेत परंतु नॉन डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते 0, 0 आहेत, म्हणून ह्याला स्केलर मॅट्रिक्स असे म्हणतात. हे 0, 0 आहेत, हे 0, हे 0 आहेत. ओके. त्यानंतर टाईप नंबर 7 आयडेंटिटी मॅट्रिक्स or unit matrix. A square matrix A is equal to Aij is called a identity matrix if all its non-diagonal elements are 0, the diagonal elements are 1. That is, if Aij is equal to 0 when I is not equal to j is equal to 1 when I is equal to j. It is denoted by capital I. तर ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जे आहे तर ह्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स 1, 1, 1 आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0, 0 आहेत. इथंही नॉन डायगोनल एलिमेंट्स 0, 0 आहेत. डायगोनल एलिमेंट्स 1, 1 आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट्स 0, 0 आहेत. ओके. त्यानंतर झिरो मॅट्रिक्सची डेफिनेशन पाहायची. इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए मॅट्रिक्स इज कॉल्ड अ झिरो मॅट्रिक्स ऑर नल मॅट्रिक्स. ज्यावेळेस मॅट्रिक्सचा प्रत्येक एलिमेंट हा 0 असतो त्यावेळेस त्या मॅट्रिक्सला 0 असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं जो तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे या मॅट्रिक्समधला प्रत्येक एलिमेंट 0 आहे, या मॅट्रिक्समधला प्रत्येक एलिमेंट 0 आहे, म्हणून ह्याला झिरो मॅट्रिक्स असे म्हणतात. त्यानंतर पुढचा टाईप जो आहे 9 टाईप आहे, यामध्ये ट्रँग्युलर मॅट्रायसिस म्हणून आहे. तर यामध्ये 2 टाईप येतात, एक अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आणि दुसरा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं पहा. A square matrix A is equal to Aij is called an upper triangular matrix if every element below the diagonal is 0. तर बिलो द डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजेत, 0 पाहिजेत. हे बघा डायगोनल एलिमेंट्स 1, 6, 3 आहेत. याच्या बिलो असणारे हे जे एलिमेंट आहेत ते 0, 0 आहेत, म्हणून याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. दुसरे एक्झाम्पल जे आहे 2, 1 आहेत, याच्या बिलो दी एलिमेंट्स आहेत ते 0, 0 आहेत, म्हणून ह्याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. त्यानंतर दुसरा टाईप आहे लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स A is equal to Aij is a square matrix is called an lower triangular matrix if every element above the diagonal is 0. Every element above the diagonal 1, 6, 3 हे डायगोनल एलिमेंट्स आहे, याच्या अबोव असणारे प्रत्येक एलिमेंट 0 असतील तर त्याला म्हणायचं लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर पुढचा टाईप आहे टाईप नंबर 10 आहे डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. इफ A is a square matrix then determinant of A is denoted by mod A or determinant of A.
इफ A is equal to row wise 3 minus 1 2 4 matrix, then mod A is equal to. आता हे सॉल्व करायचं असेल तर सोपी पद्धत आहे. इयत्ता 10वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात. यांचं अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ते येईल 3 into 4 is equal to 12 येईल, मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1 -2, 2 into -1 -2 आणि फायनल आन्सर येईल 14. ओके. त्यानंतर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हा टाइप आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ mod A not equal to 0. दिस इज इम्पॉर्टंट थिंग. mod A not equal to 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला हे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. त्यानंतर सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स A is called singular matrix if A mod A is equal to 0. ज्यावेळेस मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 येतो त्यावेळेस त्या मॅट्रिक्सला सिंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. त्यानंतर 13 टाइप आहे ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम द मॅट्रिक्स A by interchanging its rows and columns is called the transpose of A, which is denoted by A dash or A ट्रान्सपोज. तर हे फार सोपं आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स असेलनंतर रो जे एलिमेंट आहे ते कॉलममध्ये लिहून टाकायचे, कॉलमचे एलिमेंट आहे ते रोमध्ये लिहायचे. जर का ए हा मॅट्रिक्स m/n ऑर्डरचा असेल तर ए डॅश किंवा ए ट्रान्सपोज हा n/m ऑर्डरचा असतो. ओके. त्यानंतर 14 टाइप आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स A square matrix A is equal to Aij is called symmetric if A is equal to A transpose. जर A is equal to A transpose येत असेल तर त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A square matrix A is equal to Aij is called skew symmetric if A is equal to minus A transpose. Okay, these are the types of matrices. Addition and subtraction of matrices. Corresponding elements ची ॲडिशन करायची असते. तर ते तुम्हाला इयत्ता 11वी मध्ये झालेलं आहे. तर अशा तऱ्हेने तुम्हाला टाइप्स ऑफ मॅट्रिसेस समजले असतील. थँक्यू फॉर वॉचिंग.